मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, व्याख्या माणुसकीची. नमस्कार, माझे नाव ग्रीष्मा राजेश धुळे. मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाडीवरावडे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र आणि मैत्रिणी, प्रश्न असा आहे की माणूस मोठा कशाने होतो? जन्माने, परिस्थितीने की संघर्षाने? याचं उत्तर शोधायचं असेल ना तर एकच नाव पुरेसं आहे. ते एक नाव, तो एक विचार आणि ती एक क्रांती म्हणजे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी समाजाला समतेचा महासागर दिला. ज्यांना शाळेत बसण्याची परवानगी नव्हती त्यांनी देशाला कायद्याचे संविधान दिले आणि ज्यांचा स्पर्श विटाळ मानला गेला त्यांनी मानवतेला स्पर्श करणारे विचार दिले. हा विरोधाभास नाही तर हा संघर्षाच्या इतिहासाची एक यशोगाथा आहे आणि ते लिहिणारे लेखक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे फक्त 3 शब्द नाही तर हे जीवनातील 3 स्तंभ आहेत. शिका, कारण ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. संघटित व्हा, एकतेचे सामर्थ्य अमर्याद आहे. संघर्ष करा, अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय परिवर्तन अपूर्ण आहे. परिवर्तन, परिवर्तन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी. परिवर्तन महिलांना समान हक्क देण्यासाठी. परिवर्तन या देशात कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी आणि परिवर्तन राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी. आणि या परिवर्तनाचा महाकाय पर्वत आपले लेखणीवर पेलणारा परिपूर्ण सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगती मशाल आहे जी अंधारातून प्रकाश देते, निराशेतून आशा देते आणि प्रत्येक दुर्बल व्यक्तीला लढण्याचे सामर्थ्य देते. माणसाला जगण्यासाठी अन्न आणि पाणी गरजेचं असतंच, पण त्याहूनही गरजेचं असतो तो स्वाभिमान. हा विचार पटवून देणारे महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, परंतु अजूनही समाज गुलामीत अडकला होता. तेव्हा एक आवाज आकाशात घुमला, स्वातंत्र्य सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे. हे फक्त शब्द नव्हते, ते हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध केलेली गर्जना होती. त्यातून संपूर्ण समाज जागा झाला आणि निर्माण झाले ते कायद्याचे संविधान. जे हक्क पाहिजे ते दान करते, रक्षा तुझी नि माझी संविधान करते, आयुष्यमान करते, गुणवत्त लोकशाही, चुकलीच जर का वाट सावधान करते, रक्षा तुझी नि माझी संविधान करते. हे बाबासाहेब कोण होते? चौदार सत्याग्रह करणारे बाबासाहेब एक संघर्ष योद्धे होते. तर कामगारांसाठी कायदे निर्माण करणारे बाबासाहेब एक मजूर नेते होते. तर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमागील बाबासाहेब एक अर्थतज्ञ होते. बौद्धाचे जीवन अभ्यासणारे बाबासाहेब एक बोधिस्थ होते. तर मग शूद्र नेमके कोण लिहिणारे? शूद्र लिहिणारे बाबासाहेब प्रज्ञावंत लेखक होते. एक व्यक्ती आपल्या जीवनात येऊन किती प्रचंड कार्य करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन. मित्रांनो, अजून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. या देशातील सर्व वंचितांना, गोरगरिबांना अजून पूर्णपणे न्याय मिळालेला नाही. आता बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि मला ठाम विश्वास आहे की ते आपण करू. कारण बाबासाहेबांना कधीही हार मानणारे लोक आवडत नाही. त्यांना जिद्दीने उभे राहणारे लोक आवडतात. त्यांना बदल घडविणारी धैर्यवान मने आवडतात. म्हणून आज आपण एक शपथ घेऊया, कारण स्वतःत बदल हीच समाज परिवर्तनाची पहिली पायरी आहे. चला, आपल्या शिक्षणाला आपले शस्त्र बनवूया, आपल्या एकतेला आपली अभेद ताकद बनवूया, अन्यायाविरुद्ध निर्भीयपणे उभे राहण्याचा निश्चय करूया आणि स्वाभिमानाने जगण्याचा निर्धार करूया आणि बाबासाहेबांच्या विचारांना आपल्या कृतीत आणूया. जाता एवढंच म्हणेल, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, पहचान ऐसी बनाओ कि काम ऐसा करो कि पहचान बन जाए. कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. यहाँ जिंदगी तो सब जी लेते हैं, यहाँ जिंदगी तो सब जी लेते हैं, मगर जिंदगी ऐसी जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए, सबके लिए एक मिसाल बन जाए. धन्यवाद.